सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला एखादी निराशाजनक बातमी ऐकायला मिळाल्यानं तुमचं मन हे थोडं अस्वस्थ होईल. मात्र यावेळी तुम्ही तुमच्या वडिलांचा सल्ला अवश्य घ्या, ज्यामुळे तुमचं मन हे हलकं होईल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं कुठलंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. आज संध्याकाळी एखाद्या जुन्या मित्राला भेटून तुम्हाला मनापासून आनंद होईल. नोकरदार लोकांना आज एखादं काम सोपवलं असेल तर त्यांना ते पूर्ण लक्ष देऊन व्यवस्थित करावं लागेल, अन्यथा बॉसच्या रागाला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. तुमच्या कौटुंबिक एकतेमध्ये आज वाढ होईल. आज नशीब 71% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमचे पैसे गुंतवण्याआधी वडीलधाऱ्यांचा सल्ला अवश्य घ्यावा लागेल. आज जर तुम्ही तुमच्या मित्राच्या सल्ल्यानं पैसे गुंतवले तर तुमचे पैसे मात्र बुडू शकतात, त्यामुळे सावध राहा. गुंतवणूक करताना मित्रांचा सल्ला घेऊ नका. आज विवाहोत्सुक लोकांसाठी चांगले विवाहाचे प्रस्ताव येतील. कुटुंबातील लोकांना देखील आलेली स्थळं पसंत पडतील. आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये एखादी डील फायनल करण्यासाठी जास्तीची मेहनत घ्यावी लागेल, त्यामुळे थोडासा थकवा मात्र तुम्हाला येऊ शकतो. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी सरस्वतीची पूजा करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी सर्वोत्तम असणार आहे, कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना आज मान सन्मान मिळून येत असल्याचं दिसतंय. तुमची कामं आज पूर्ण झाल्यानं तुमचा दिवस चांगला जाईल. सट्टेबाजीमध्ये काम करणाऱ्या लोकांना त्यांचे पैसे आज दुपटीनं परत मिळतील. आज जर तुम्हाला कोणताही निर्णय घ्यायचा असेल तर तुम्ही तो विचारपूर्वक घ्या आणि विचार करूनच पावलं उचला, तरच तुम्हाला यश मिळेल. अन्यथा तुमच्या कुटुंबातील व्यक्तीला त्याचा त्रास होऊ शकतो. आज तुम्हाला तुमच्या सासरच्या लोकांशी वाद घालणं आणि त्यांना पैसे उधार देणं टाळावं लागेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी व्हाल. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या अभ्यासामध्ये फायदा होईल आणि समाधानकारक निकालही मिळतील. व्यवसायानिमित्त आज तुम्हाला बाहेर गावी जावं लागलं तर नक्की जा. त्याचा तुमच्या व्यवसायाला बिझनेसला नक्कीच फायदा होईल. लव्ह लाईफ जगणाऱ्या लोकांना आज आपल्या जोडीदाराशी बोलताना थोडंसं कमी बोलावं लागेल, अन्यथा तुमच्यामध्ये वाद होऊ शकतात. आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या जोडीदाराला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकता, त्यामुळे जोडीदार तुमच्यावरती खुश होईल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचं पठण करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं मन हे थोडंसं उदास राहील. त्याचा तुमच्या कामावर देखील परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुमच्या मनातील कोणतीही गोष्ट शेअर करताना आज कोणी त्याचा गैरफायदा तर घेणार नाही ना, याची काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. कोणाचाही तुमच्यावरती कर्ज असेल तर ते फेडण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. सासरच्या कोणत्याही व्यक्तीशी काही किरकोळ वाद जर तुमचा चालू असेल तर तो तुमच्या जोडीदाराच्या मदतीनं सोडवला जाईल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसाठी एखाद्या पार्टीचं आयोजन करू शकता. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज मुंग्यांना पीठ खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. खाजगी नोकऱ्यांशी संबंधित लोकांना आज आपल्या कामावरती विशेष करून लक्ष केंद्रित हे करावं लागेल, अन्यथा तुमचे बॉस तुमची पगारवाढ आणि बढती यामध्ये अडथळा आणू शकतात. तुम्हाला आज तुमच्या सासरच्या लोकांकडनं काही पैसे मिळण्याची दाट शक्यता आहे. आज कोर्टाशी संबंधित कुठलाही खटला सुरू असेल तर तुम्हाला आज त्या केसमध्ये देखील विजय मिळू शकतो. जर तुम्ही कोणतीही मालमत्ता विकत घेण्याचा विचार करत असाल तर सर्व गोष्टी पडताळून मगच व्यवहार पूर्ण करावा.
आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी इतर दिवसांपेक्षा चांगला जाणार आहे. आज तुम्ही जे कुठलंही काम कराल त्यामध्ये तुम्हाला यश हे नक्कीच मिळेल. त्यामुळे तुम्हाला आवडणारं काम करून या संधीचा लाभ घेण्याचा प्रयत्न करा. आज तुमची काही प्रलंबित कामं पूर्ण झाल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांसाठी देखील आजचा दिवस हा अतिशय चांगला असणार आहे. भागीदारीमध्ये एखादा व्यवसाय जर तुम्ही केला तर आज तुम्हाला त्यामध्ये चांगला नफा मिळू शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पांढरं आणि रेशमी वस्त्र दान करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस तुमच्या नोकरीच्या ठिकाणी अगदी आव्हानांनी भरलेला असेल. मात्र त्यावरती तुमची बुद्धी आणि विवेक वापरून तुम्हाला तोडगा काढावा लागणार आहे. तुमचे प्रतिस्पर्धी आज तुम्हाला काहीतरी विनाकारण सल्ला देण्याचा प्रयत्न करतील, परंतु तो चुकीचा असेल हे लक्षात असू द्या. त्यामुळे थोडं सावध राहायला बिलकुल विसरू नका. आज तुम्हाला तुमच्या आईकडनं बोलणं ऐकावं लागेल, मात्र त्यासाठी यावेळी गप्प राहणं तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमच्या मुलाच्या विवाहातील काही अडथळे असतील तर ते वडीलधाऱ्यांच्या मदतीनं आज दूर होतील. आणि आज संध्याकाळी तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत एखाद्या शुभ कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज नियमितपणे तुळशीला जल अर्पण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की मंदावलेल्या व्यवसायासाठी जर तुम्ही कुठल्या बँकेकडनं संस्थेकडनं जर कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर ते तुम्हाला अगदी सहज मिळेल, ज्यामुळे तुम्ही तुमच्या रखडलेल्या योजना सहज पूर्ण करू शकाल. जर तुम्ही तुमचे पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर खूप विचारपूर्वक गुंतवणूक करावी, अन्यथा तुमचे पैसे अडकू शकतात. विद्यार्थी आज आनंदी राहतील कारण त्यांना शिक्षणामध्ये अपेक्षित यश मिळणार आहे. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुमच्या गुरु किंवा वरिष्ठांचे आशीर्वाद घ्या. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कुठलंही नवीन काम केलं तर ते नक्कीच पूर्ण होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज तुम्ही तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून मनापासून आनंदी व्हाल. तुम्ही त्यांच्यासाठी भेटवस्तू देखील आणू शकता. कुटुंबातील तरुण मुलं आज तुमच्याकडनं काही मागण्या करू शकतात, ज्या तुम्ही पूर्ण देखील कराल. प्रतिस्पर्ध्यांमुळे आज तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, त्यामुळे संध्याकाळी तुम्हाला थोडासा ताणतणाव जाणवेल. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मध्यम फलदायी राहील. तुम्हाला आज सरकारी कामामध्ये लोकांचं सहकार्य मिळते असं दिसून येते. तसेच तुम्हाला योजनांचा लाभ घेण्यामध्ये देखील तुम्ही यशस्वी व्हाल. सरकारी नोकरीशी संबंधित लोकांना आज त्यांच्या अधिकाऱ्यांकडनं एक चांगली बातमी ऐकायला येईल. जर तुम्ही कौटुंबिक जीवनामध्ये काही वाद चालू असतील तर ते आज संपुष्टामध्ये येतील, ज्यामुळे तुमचं कौटुंबिक जीवन हे आनंदी राहील. आज तुम्हाला तुमच्या मुलीकडनं एक चांगली बातमी ऐकायला येऊ शकते. तुमच्या व्यवसायामध्ये आज तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांकडनं काहीतरी शिकावं लागेल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिव चालीसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज घरगुती वस्तूंच्या खरेदीवरती काही पैसे हे खर्च करू शकता. तुम्हाला आज काही आर्थिक समस्यांचा देखील सामना करावा लागू शकतो. आज तुमच्या मनात नसताना देखील तुम्हाला काही खर्चांना सामोरं जावं लागेल. आज तुम्ही ट्रिपला जाण्याची तयारी करत असाल तर आजची तुमची ट्रिप ही सफल होऊ शकते, परंतु तुमच्या वाहनामध्ये थोडासा बिघाड हा देखील होऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जाताना वाहनाची व्यवस्थित तपासणी करणं गरजेचं राहील. तुम्ही आज तुमच्या जोडीदाराची प्रगती पाहून मनापासून आनंदी व्हाल. तुमच्या कुटुंबातील तरुण मुलं आज तुमच्याकडे काही पैशांची मागणी करू शकतात, परंतु तुम्ही ती पूर्ण करूनही द्याल. परंतु त्यावरती लक्ष ठेवणं हे तुमच्यासाठी जास्त महत्त्वाचं राहील. आज तुम्ही जर कुणाला पैसे उधार देण्याचा प्रयत्न करत असाल तर बिलकुल देऊ नका, कारण ही गोष्ट तुमच्यासाठी अत्यंत वाईट ठरेल आणि तुमचे ते पैसे पूर्णपणे बुडतील.
आज नशीब 65% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.